पान क्रमांक 13, मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 9, वचन 27 ते 30 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. मग येशू तेथून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्या मागे मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, अहो दावीद पुत्र, आम्हावर दया करा. तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्या जवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, हे करावयास मी समर्थ आहे, असा तुम्ही विश्वास धरिता काय? ते त्याला म्हणाले, होय प्रभू. तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यास स्पर्श करून म्हटले, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त होवो. तेव्हा त्यांना दृष्टी आली. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस या पृथ्वीवरती मनुष्य रूपामध्ये होता, त्यावेळेस त्याच्याद्वारे काही चिन्ह, चमत्कार, अद्भुत कृत्य घडली होती. त्यातल्या काही चिन्हांचा, त्यातल्या काही चमत्कारांचा, त्यातल्या काही अद्भुत गोष्टींचा उल्लेख बायबलमध्ये लिखित स्वरूपात लिहून ठेवला गेला आहे. तो अशासाठी लिहून ठेवला आहे की तुमच्या आणि माझ्यासारखे जे विश्वासणारी लोक आहेत, या विश्वासणाऱ्या लोकांनी ही येशूच्या द्वारे घडलेली कृती, येशूच्या द्वारे घडलेले चमत्कार, येशूच्या द्वारे घडलेली अद्भुत कृत्ये वाचून, ऐकून त्यातून प्रेरणा घ्यावी, त्यातून परमेश्वराचं मन समजावं, त्यातून परमेश्वराची कार्यपद्धती समजावी, ह्याकरिता लिहून ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि ज्या लिहून ठेवण्यात आलेल्या आहेत त्यातली एक घटना आज आपण वाचली. अखंड बायबल प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने भरलेलं आहे. ते त्याच्या दैवत्वाच्या पुराव्याविषयी धडधडीत साक्ष देतं. होय, हे बायबल ओरडून सांगतं की देव जिवंत आहे. बायबल ओरडून सांगतं की देवाने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची भेट घेतलेली आहे. येशू ख्रिस्त ही ती भेटीचा एक फार मोठं चिन्ह आहे. येशू ख्रिस्त हा त्या भेटीचा एक फार मोठा पुरावा, एक फार मोठा दुवा आहे. मानव व परमेश्वर यांच्यामधला तो एकमेव मध्यस्थ आहे. आणि या मध्यस्थच्या द्वारे परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राद्वारे आपलं मन, आपलं प्रेम आणि आपली योजना समस्त जगासमोर ठेवलेली आहे. आणि ही आपण वाचतो, ही आपण अनुभवतो आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो की एक दिवस या जगाचा न्यायनिवाडा होईल. एक दिवस विश्वासणारी लोक परमेश्वरामध्ये विसावा घेतील. एक दिवस आपण सर्वजण अनंत काळाच्या जीवनामध्ये प्रवेश केलेले असू. येशू ख्रिस्त ज्या वेळेस या पृथ्वीवरती होता, त्यावेळेस त्याने या जगामध्ये अद्भुत कार्य केलं. संबंध जग त्या कार्याने हादरून गेलेलं आहे. संबंध जग त्या कार्यामुळे प्रेरणा घेतं. संबंध जग त्या कार्यामुळे शिकत आहे. संबंध जग त्या कार्यामुळे आपलं लक्ष थेट परमेश्वर जिवंत देवाकडे लावत आहेत. आणि येशूच्या द्वारे काही अद्भुत चिन्ह घडली. काही लोकांनी येशूला हात लावला तर ती लोक बरी झाली, आणि काहींना येशूने हात लावला तर तीही लोक बरी झाली. अद्भुत रीतीने मनुष्याच्या जीवनामध्ये ख्रिस्त येशूच्या द्वारे परमेश्वराने कार्य केलेलं आहे. त्यातला एक घटना आज आपण वाचली आहे. या घटनेमध्ये दोन आंधळ्यांचा उल्लेख आहे. बायबल असं म्हणतं, ही दोन आंधळी येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी ते जातात आणि येशू ख्रिस्ताला ते हाक मारतात. येशू ख्रिस्ताला ते साद घालतात, अहो दावीद पुत्र, आम्हावर दया करा. हे देवाच्या पुत्रा, आम्हावरती दया करा. तेव्हा येशू ख्रिस्त ज्या घरामध्ये जातो त्या घरामध्ये हे दोन आंधळी माणसं पोहोचतात. तेव्हा येशू त्यांच्या हाकेसरशी, त्यांच्या साधेसरशी येशू त्यांना एक प्रश्न विचारतो, मी तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? तेव्हा बायबलमध्ये ह्या दोन आंधळ्यांनी येशूच्या ह्या प्रश्नासरशी उत्तर देताना असं म्हटलं आहे की प्रभूजी, आम्हाला पुन्हा दृष्टी यावी. तेव्हा येशू त्यांच्या ह्या विश्वासपूर्ण मागणीसरशी त्यांना म्हणतो की मी तुम्हाला दृष्टी द्यावयास समर्थ आहे, असा तुम्ही विश्वास धरता काय? तेव्हा हे दोन्ही आंधळी माणसं एका सुरात, एका तालात आणि तेवढ्याच जोमात म्हणतात, होय प्रभूजी. तेव्हा येशू ह्या दोन्ही आंधळ्या माणसांच्या डोळ्यावर हात ठेवतो आणि म्हणतो,
तुमच्या विश्वासाप्रमाणे होत. आणि त्याच वेळेला, त्याच घडीला, त्याच क्षणाला या दोन्ही आंधळ्यांना पुन्हा दृष्टी येते. किती अद्भुत रीतीने या दोन आंधळ्या माणसांच्या जीवनामध्ये कार्य घडलेलं आहे. किती अनाकलनीय अशा स्वरूपाचं ह्या दोन आंधळ्यांच्या जीवनामध्ये कार्य घडलेलं आहे. आपल्याला वाचताना आणि ऐकताना खूप सहज आणि सरळ वाटतं, परंतु हे जितकं ऐकताना सहज आणि सरळ वाटतं तितकंच ते विश्वासपूर्ण रहस्याने भरलेलं आहे. आणि हेच रहस्य आपण शिकायला पाहिजे, हेच रहस्य आपण समजून घेतलं पाहिजे, हेच रहस्य आपण जोपासायला पाहिजे. म्हणूनच या घटना बायबलमध्ये लिखित स्वरूपात लिहिण्यात आलेल्या आहेत. या घटनेचं सार काय आहे, या घटनेचं स्पष्टीकरण काय आहे? बायबलमध्ये दोन आंधळ्यांचा उल्लेख सांगितलेला आहे. या दोन आंधळ्या माणसांनी येशूला आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही आहे. येशूच्या द्वारे कैक चिन्ह चमत्कार घडली. हे चिन्ह चमत्कार या दोन आंधळ्या माणसांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही आहे, कारण ही माणसं आंधळी आहेत. येशूच्या द्वारे लंगडे चालते झाले, मुके बोलते झाले, बहिरे ऐकते झाले. इतकंच नव्हे तर मेलेले उठवले गेले. येशूच्या द्वारे लोकांचं जीवन बदललं. येशूच्या द्वारे लोकांनी स्वर्गीय शांतीचा अनुभव घेतला. आणि या सगळ्या गोष्टी या दोन आंधळ्या माणसांनी फक्त ऐकल्या होत्या, त्यांनी पाहिल्या नव्हत्या. येशूच्या द्वारे आज ऐकलं, येशूच्या द्वारे हा माणूस बरा झाला, येशूच्या द्वारे आज ह्या माणसाने आजारमुक्ती मिळवली, येशूच्या द्वारे आज ह्या माणसाचं जीवन बदललं, येशूच्या द्वारे आज हा अमुक माणूस उठला गेला, मरणातून उठला गेला. अशा बऱ्याच अद्भुत साक्षी ह्या दोन आंधळ्या माणसांनी ऐकल्या होत्या. कारण येशूची कीर्ती चहूकडे पसरत होती. ज्या ज्या गावातून, ज्या ज्या नगरातून तो जायचा, त्या त्या नगरांमध्ये, त्या त्या गावांमध्ये येशूची कीर्ती पसरायची, येशूची सुवार्ता पसरायची, येशूची बातमी पसरायची. आणि ही बातमी, ही सुवार्ता, ह्या गोष्टी ह्या दोन आंधळ्या माणसांपर्यंत पोहोचायच्या. कारण येशू हा गुप्त राहण्यासारखा नव्हता, कारण तो देवाचा पुत्र होता. त्याची कृत्य ही उघड होती. त्याने कितीही जरी हे केलं तरी ती कृत्य उघड होती आणि ती ह्या दोन आंधळ्या माणसांपर्यंत पोहोचायची, ज्याप्रमाणे ती इतर लोकांपर्यंत पोहोचायची. आणि ही दोन आंधळी माणसं येशू विषयीच्या या गोष्टी ऐकून, येशूच्या द्वारे घडलेल्या साक्षी ऐकून ह्यांच्या हृदयामध्ये सुद्धा विश्वास निर्माण होतो. ह्यांच्या हृदयामध्ये एक प्रचंड विश्वास निर्माण होतो. यांच्या हृदयामध्ये येशू विषयीचा एक भरीव विश्वास निर्माण होतो. आणि ह्यांचा ठाम निश्चय असतो की येशू आपल्या अवतीभोवती जरी आला तरी आपण थेट त्याला गाठायचं, कारण आता आपल्या जीवनात जे काही होईल आणि जे काही घडेल ते आता येशूच करू शकतो. अशा पद्धतीचा ठाम विश्वास, अशा पद्धतीचा मजबूत विश्वास, अशा पद्धतीचा भरीव विश्वास या दोन आंधळ्यांच्या हृदयामध्ये निर्माण झाला होता. कसा? येशू विषयीच्या गोष्टी ऐकून. यांनी कधी डोळ्यांनी पाहिलं नाहीये की येशूने लंगड्याला चालतं केलेलं आहे. यांनी कधी डोळ्यांनी पाहिलं नाही की येशूने बहिऱ्याला श्रवण शक्ती दिलेली आहे. यांनी कधी डोळ्यांनी पाहिलेलं नाहीये की येशूने मेलेल्या माणसाला उठवलेलं आहे. फक्त ऐकिवात आहे, त्यांच्या ऐकिवात आहे येशू आणि त्याचं सामर्थ्य, येशू आणि त्याची सुवार्ता, येशू आणि त्याची बातमी, येशू आणि त्याच्या गोष्टी. हे ऐकून ऐकून या दोन आंधळ्यांच्या हृदयामध्ये येशू विषयीचा भक्कम, प्रचंड, ठाम आणि भरीव असा विश्वास निर्माण होतो. आणि स्वर्गराज्यामध्ये ठरवल्या वेळेप्रमाणे येशू ख्रिस्त या दोन आंधळ्या माणसांच्या अवतीभोवती असतो, किंबहुना त्या गावात असतो. या दोन आंधळ्या माणसांना येशू विषयीची बातमी कळते की येशू आपल्या आसपासच कुठेतरी आलेला आहे. ही दोन आंधळी माणसं आहेत आणि ती आता येशू आपल्या आसपास आहे, अवतीभोवती आहे असं समजताच ते चाचपडत का होईना, धडपडत का होईना, रस्त्याचा अंदाजा घेत, खाच खळग्यांचा, काट्याकुट्यांचा अंदाजा घेत का होईना येशूपर्यंत पोहोचतात. होय, ते येशूपर्यंत पोहोचतात. आणि बायबल म्हणतं जेव्हा ते येशूपर्यंत पोहोचतात तेव्हा ते थेट येशू ख्रिस्ताला हाक मारतात, येशू ख्रिस्ताला साद घालतात, येशू ख्रिस्ताला आर्त हाक देतात. अहो दावीद पुत्र, आम्हावर दया करा. अहो देवाचे पुत्र, आम्हावरती दया करा. आणि येशू एका घरामध्ये असतो तेव्हा त्या घरामध्ये ते पुन्हा एकदा चाचपडत, धडपडत आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाजा घेत त्या घरामध्ये जातात. आणि त्यांचा हा प्रयत्न, त्यांचा हा विश्वासपूर्ण प्रयत्न, त्यांचे हे विश्वासपूर्ण वागणं बघून येशू ख्रिस्त त्यांना विचारतो, मी तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे?
तेव्हा बायबल म्हणतं या दोन आंधळ्या माणसाने सांगितलं, प्रभूजी. ध्यानात घ्या, ते काय म्हणतायत? प्रभूजी. प्रभूजी म्हणजे स्वामी, प्रभूजी म्हणजे धनी, प्रभूजी म्हणजे मालक. ते सांगतायत प्रभूजी. ह्याचा अर्थ काय आहे? की ह्यांनी हृदयामध्ये विश्वास बाळगला अधिक. त्यांनी येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा मालक म्हणून स्वीकारलं. त्यांनी आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा धनी म्हणून स्वीकारलं, आपल्या जीवनाचा स्वामी म्हणून स्वीकारलं. आणि म्हणूनच त्यांनी येशूच्या या प्रश्नासरशी पहिलं वाक्य वापरलं, प्रभूजी आम्हाला पुन्हा दृष्टी यावी. याचा अर्थ त्यांना पहिलं दिसत होतं, काही कारणास्तव त्यांना दिसायचं बंद झालं होतं, काही कारणास्तव त्यांची दृष्टी गेली होती. परंतु येशूकडे त्या आलेले आहेत. येशूने त्यांना प्रश्न केला आहे की मी तुम्हासाठी काय करावं. का बरं येशूने विचारलं? त्यांची विश्वासपूर्ण वागणूक पाहून, त्यांचा विश्वासपूर्ण प्रयत्न पाहून येशूने त्यांना विचारलं की मी तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे. तेव्हा हे दोन आंधळी माणसं सांगतात, प्रभूजी आम्हाला पुन्हा दृष्टी यावी. तेव्हा पुन्हा एकदा येशू त्यांना विचारतो, मी तुम्हाला दृष्टी द्याव्यास समर्थ आहे असा तुमचा विश्वास आहे काय? मी तुमच्यासाठी हे काम करू शकतो असा तुमचा विश्वास आहे काय? मी तुम्हाला दृष्टी देण्याची ताकद दृष्टी देण्याची सामर्थ्य ठेवतो असा तुमचा विश्वास आहे काय? त्या प्रत्येक प्रश्नाला ह्या दोन माणसांचं विश्वासपूर्ण असं उत्तर होतं, होय प्रभूजी, होय प्रभूजी. तेव्हा बायबल म्हणतं येशू त्या दोन आंधळ्या माणसांच्या डोळ्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, तुझ्या विश्वासाप्रमाणे घडोत, तुमच्या विश्वासाप्रमाणे होत. आणि त्याच वेळेला त्याच घडीला या दोन आंधळ्या माणसांना दिसायला लागतं. पुन्हा एकदा त्यांना दृष्टी प्राप्त होते, पुन्हा एकदा त्यांना रंगांची ओळख होते, पुन्हा एकदा त्यांच्या दृष्टीस चेहरे पडतात, पुन्हा एकदा त्यांचे डोळे ह्या आजूबाजूचा परिसर चाचपतात. किती अद्भुत रीतीने या दोन माणसांच्या जीवनामध्ये कार्य घडलेलं आहे. या दोन माणसांच्या जीवनामध्ये जे कार्य घडलं किंवा या दोन माणसांच्या द्वारे जी साक्ष आपल्याला ऐकण्यास मिळाली, वाचण्यास मिळाली, आपण या घटनेतून आज काय शिकतो बरं? या घटनेतून शिकण्यासारखे बरेच काही आहे, पण आज आपण एका विशिष्ट गोष्टीवर शिकणार आहोत. विश्वास आणि विश्वासपूर्ण वागणं, विश्वासपूर्ण बोलणं. या दोन गोष्टी एका विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये खूप महत्वाच्या आहेत. विश्वास आणि विश्वासपूर्ण वागणं, विश्वासपूर्ण बोलणं. ज्या वेळेस ह्या दोन आंधळ्या माणसांना येशूविषयीच्या गोष्टी ऐकून यांच्या हृदयामध्ये जेव्हा येशूविषयीचा विश्वास निर्माण झाला, तेव्हा आपल्या अवतीभोवती असलेला येशू हे त्याच्यापर्यंत पोहोचतात. कसे? चाचपडत, धडपडत, रस्त्याचा अंदाजा घेत, खाच खळग्यांचा अंदाजा घेत, काट्याकुट्यांचा अंदाजा घेत येशूपर्यंत ते पोहोचतात. कारण ते आंधळे आहेत, त्यांना दृष्टी नाहीये, त्यांना दिसत नाहीये. पण येशू आपल्या आजूबाजूला कुठेतरी आलेला आहे हे समजताच ते येशू ख्रिस्ताच्या दिशेने मार्गक्रमण करतात, येशू ख्रिस्ताच्या दिशेने ते वाटचाल करतात, येशू ख्रिस्ताची भेट घेण्याकरिता ते धडपड करतात. ही धडपडच त्यांच्या हृदयातल्या विश्वासाचा ठामपणा दाखवते. त्यांचा हा प्रयत्नच त्यांच्या हृदयामध्ये असलेल्या विश्वासाचा भरीवपणा दाखवतो. ही धडपडच, ही वाटचालच त्यांच्या जीवनामध्ये असलेल्या, त्यांच्या हृदयामध्ये असलेल्या जिवंत परमेश्वराविषयीच्या विश्वासाला अगदी प्रखरतेने प्रगट करतंय. ते चाचपडत जात आहेत, धडपडत जात आहेत, अंदाजा घेत जात आहेत, येशूपर्यंत पोहोचतायत. पण आजकाल असं होत नाही. आजकाल विश्वासणारे असं म्हणतात, अरे आम्ही विश्वास ठेवतो म्हणूनच प्रार्थना करतो ना, आम्ही विश्वास ठेवतो म्हणूनच आम्ही बायबल वाचतो ना. हे रडगाणं नका गाऊ, परमेश्वरासमोर रडू नका जास्त. विश्वासणाऱ्या माणसाला सतत रडत बसणं शोभा देत नाही. ध्यानात घ्या. विश्वास, तुम्ही जर स्वतःला जिवंत देवावर विश्वास ठेवणारे असे समजता तर तुम्ही सतत रडगाणं गात राहणं हे तुम्हाला शोभा देत नाही. सतत रडगाणं राहणं. जर ही आंधळी माणसं आपल्या हृदयामध्ये असलेला विश्वास बाळगून जर असं म्हणाले असते, तो जर देवाचा पुत्र आहे ना तर त्याने माझ्याकडे यायला पाहिजे, त्याला जर आमची काळजी आहे ना तर त्याने आमच्याकडे यायला पाहिजे. आम्ही आंधळी माणसं, आम्ही कसं जाणार त्याच्याकडे? आम्ही आंधळी माणसं, आम्हाला कसा रस्ता दिसणार? आम्ही आंधळी माणसं, आम्ही कुठे त्याला बघितलंय? आम्ही आंधळी माणसं, आम्हाला काय समजणार? हे रडगाणं गात नाही बसला. पुष्कळ विश्वासणाऱ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. ते विश्वास ठेवतात हे खरं आहे, परंतु ते विश्वासाबरोबर रडत सुद्धा असतात. मग असं आहे ना, मग माझ्या जीवनात मी प्रार्थना करते, मग माझ्या जीवनात असंच आहे. मग मी बायबल वाचतोय, मग माझ्या जीवनात तसंच आहे. मग मी प्रार्थनेला जातो, मग माझ्या जीवनात तसंच आहे. अरे रडत बसायला देवाने तुम्हाला निवडलेलं नाही. तुम्ही विश्वासणारे आहात, तुम्हाला रडणं शोभा देत नाही.
सतत रडणं. हा, तुम्ही प्रार्थनेत रडताय, तुम्ही पापाच्या पश्चातापामुळे रडताय, तुम्ही वेदनामय करुणामय प्रार्थनेने रडताय, तो भाग वेगळा, त्या रडण्याविषयी नाही बोलत आहे. पण सतत एखादी गोष्ट नाही आहे तुमच्याकडे म्हणून तुम्ही रडत बसलाय, पण ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे तुम्ही कानाडोळा केलाय, आणि जी नाहीये ते नाहीये म्हणून तुम्ही रडत बसलाय, ह्या रडगाण्याविषयी मी बोलतोय. सतत रडत राहू नका, हे तुम्हाला शोभा देणार नाही, हे विश्वासणाऱ्याला शोभा देत नाही. जर ह्या दोन आंधळ्या माणसांनी असं रडगाणं करत बसले असते, आमचा विश्वास आहे ना येशूवरती, हो हो आमचा विश्वास आहे, त्याने आंधळ्यांना दृष्टी दिली, हो हो आमचा विश्वास आहे, त्याने मुक्यांना बोलता केलं, हो हो आमचा विश्वास आहे, त्याने मेलेल्यांना उठवलं, हो हो आमचा विश्वास आहे, पण आम्ही काय करू, आम्ही तर आंधळे आहे, आम्ही कसं जाणार त्याच्यापर्यंत, आम्हाला दिसणार कसा रस्ता, आम्हाला माहित पण नाही की तो कुठे आहे, आम्हाला माहित पण नाही की तो कसा दिसतो, असं त्यांनी हतबलता प्रगट नाही केली. विश्वास ठाम आहे ना, ते शरीर काहीही बोलत, परिस्थिती काहीही बोलत, विश्वास ठाम आहे, कसंही करून त्याच्यापर्यंत पोहोचायचं. त्यांचा विश्वास ठाम होता म्हणूनच ते आपल्या जागेवरून येशूच्या दिशेने त्यांनी वाटचाल केली. त्यांचा विश्वास ठाम होता म्हणूनच ते येशू ख्रिस्तापर्यंत चाचपडत का होईना, धडपडत का होईना, अंदाजा घेत का होईना, पण ते पोहोचलेच. आणि पोहोचले म्हणूनच येशूने त्यांना प्रश्न केला, मी तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे. स्वर्ग आणि पृथ्वीच्या मालकाने खुली ऑफर दिली, ओपन ऑफर दिली त्यांना, काय करावं तुमच्यासाठी. हे काय साधं सुद्धा नाही आहे, हे कुठला नेता त्यांना बोललेला नाही आहे, हे कुठला गल्ली बोळातला सोम्या गोम्या बोललेला नाही आहे. स्वर्ग आणि पृथ्वीच्या मालकाने त्यांना खुली ऑफर दिली आहे, मी तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे. येशू त्यांना समोरनं विचारतोय. तेव्हा ह्या दोन आंधळ्या माणसांनी येशू ख्रिस्ताच्या वरचा प्रचंड विश्वासाने सांगितलं, आम्हाला दृष्टी द्या, आम्हाला पुन्हा दृष्टी यावी, आम्हाला पुन्हा दिसायला हवं, आम्हाला पुन्हा पाहता यावं, म्हणून आम्हाला पुन्हा पाहता यावं. तेव्हा येशू म्हणतो, मी तुमच्यासाठी हे करू शकतो, असा तुमचा विश्वास आहे का. तेव्हा त्यांच्या उत्तराकडे नीट लक्ष द्या. त्यांचं उत्तर आहे, होय प्रभूजी. पुष्कळ लोकांचं असं होत नाही. पुष्कळ लोक कधी कधी असं होतं, पहिली गोष्ट ते रडत बसतात की अरे असं कसं, मग मी प्रार्थना करते, काल माझी वेदना होत होती, मग मी प्रार्थना केली, मी एवढा प्रार्थनेला जाऊन आलो, मी एवढा प्रार्थनेत भाग घेतला, आणि उद्या सकाळी उठून बघतो तो काय अजून वेदना तशीच आहे. मग असं कसं झालं, मग तसं कसं झालं. अरे ते म्हणत बसू नका, सोडून द्या. तुम्ही जर विश्वास बाळगलाय ना तर वेदनेकडे पाहणं सोडून द्या. विश्वास बाळगलाय ना तर अंधाराकडे पाहणं सोडून द्या. विश्वास बाळगलाय ना तर निराशेच्या गोष्टींकडे पाहणं सोडून द्या. कारण ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाय तो आशेचा देव आहे. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाय तो आशेचा परमेश्वर आहे. जिकडे आशा आहे तिकडे निराशेला मुळीच जागा नाही. जिकडे आशा आहे तिकडे निराशेला मुळीच थारा नाही. आणि जर तुम्ही आशेवर विश्वास ठेवून सुद्धा जर तुम्ही निराशा घेऊन रडत बसाल तर ते तुम्हाला कसे बरे शोभा देईल. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, या दोन आंधळ्या माणसं म्हणतात, होय प्रभूजी आमचा विश्वास आहे. त्याच्याऐवजी जर आजकालच्या विश्वासणाऱ्या वरवरच्या विश्वासणाऱ्या लोकांसारखे जर या दोन आंधळ्या माणसांनी येशूच्या या प्रश्नासरशी असं म्हटलं असतं की येशू म्हणाला असता, मी तुम्हाला दृष्टी द्यायला समर्थ आहे असा तुमचा विश्वास आहे का. तर आजकालची विश्वासणारी माणसं असं म्हणतात, बघा आम्ही तुमच्याविषयी ऐकलेलं आहे, आम्ही ऐकलं ह्याच्या जीवनात काम झालं, त्याच्या जीवनात काम झालं, बघा तुमच्याने काय होत असेल तर, आम्ही तर विश्वासाने आलेलो आहे, आम्ही तर असं झालेलं आहे, आमचं तर तसं झालेलं आहे, त्याच्या जीवनात झालं मग आमचं पण होईल, बघा तुमच्याने काय होतंय का, बघा तुमच्याने काय जमतंय का. नाही, हे असं वरवरचं थोटांड नव्हे. भक्कम विश्वास, ठाम विश्वास, भरीव विश्वास तुम्हीच करू शकता. होय तुम्हीच करू शकता. मी तुम्हाला दृष्टी द्याव्यास समर्थ आहे असा तुमचा विश्वास आहे काय. ते म्हणतायत, होय प्रभूजी. ते जर असं म्हणाले असते, बघा तुमचं काय मत आहे, तुम्ही काय म्हणताय, तुमची काय इच्छा आहे, असं आहे काय, तसं आहे काय. नाही. विश्वासाने बोलणार तर काम होणार म्हणजे होणारच. पण तुमचं विश्वासाने बोलणं पाहिजे. तुमचं बोलणं मजबूत विश्वासाचं पाहिजे, भरीव विश्वासाचं पाहिजे, ठाम विश्वासाचं पाहिजे, तर काम होणार. वरवरचा विश्वास, पोकळ विश्वास, तकलादू विश्वास देवाच्या राज्यातून फारसं काही मिळवू शकत नाही. ध्यानात घ्या. वरवरचा विश्वास, तकलादू विश्वास, पोकळ विश्वास परमेश्वराच्या राज्यातून फारसं काही मिळवून घेऊ शकत नाही. तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे तो कसा, भक्कम, मजबूत, भरीव आणि ठाम. होय प्रभूजी
तुम्हीच करू शकता. येशू त्यांच्या डोळ्यावर हात ठेवतो आणि येशू म्हणतो तुमच्या विश्वासाप्रमाणे घडोत. तुम्ही जो हृदयामध्ये विश्वास बाळगलाय त्या विश्वासाप्रमाणे घडोत. तुमच्या हृदयात जो विश्वास निर्माण झालाय त्या निर्माण झालेल्या विश्वासाप्रमाणे घडोत. आणि त्यांचा एवढा विश्वास होता की येशूने हे शब्द म्हटल्या सरशी या दोन्ही आंधळ्या माणसांना दृष्टी यायला सुरुवात होते. असा तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आज तुमची वेदना आहे म्हणून आज तुम्ही प्रार्थनेत भाग घेतलेला आहे, विश्वासाने प्रार्थना केली आहे, अश्रू ढाळून प्रार्थना केली आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही उठलात, दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि वेदना तशीच आहे. घाबरू नका, भिवू नका. एकच वाक्य म्हणा, तुला बसलेल्या माराने मी बरा झालेलो आहे. बस, दुखतंय ना दुखू दे, पण विश्वास मजबूत आहे ना, तर मजबूत विश्वासाने म्हणा, तुला बसलेल्या माराने मी बरा झालेलो आहे. तुमचा विश्वासपूर्ण बोलणं फार महत्वाचं आहे. तुमचा ठाम विश्वास बाळगणं आणि त्या ठाम विश्वासाला शोभेल अशी कृती करत राहणं हे फार महत्वाचं आहे. पुष्कळ लोक विश्वास आहे असं म्हणतात पण कृतीमध्ये शून्य आहेत. विश्वास आहे असं म्हणतात पण विश्वासाने बोलत नाही. त्यांच्या बोलण्यामध्ये डामडोलपणा आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये शंका आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये होईल का नाही होईल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. परंतु ज्याचा विश्वास ठाम आहे तो शंकामध्ये राहत नाही. तुम्हाला शंका बाळगायची नाही आहे. तुम्हाला हे तर माहिती आहे ना की त्याने मार खाल्लाय, हे तर जगजाहीर आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या पवित्र देहावरती मारा सहन केलेला आहे, हे जग जाहीर आहे. हे काळ्या दगडावरची रेग आहे, कोणीच पुसू शकत नाही. हे खरं आहे की येशूने मार खाल्लेला आहे. तर बायबल म्हणते त्याला बसलेल्या माराने तू बरा झालाय. फक्त तुम्हाला विश्वासाने ग्रहण करायचं आहे, विश्वासाने त्याच्यावरती मार्गक्रमण करायचं आहे, विश्वासाने त्याच्यावरती आपलं जीवनक्रम चालवायचं आहे. जर तुम्ही असं कराल तर हाच सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये काम करेल. पुष्कळ लोक आपल्या जीवनामध्ये समस्या असतात, संकट असतात, क्लेश असतात, निराशा असते, प्रार्थना करत राहतात, दुसऱ्या दिवशी बघतात तर क्लेश तसेच आहेत, समस्या तशीच आहे, संकट तसंच आहे. मग कुठेतरी प्रार्थना कमी होत जाते, बायबल वाचन कमी होत जातं. काय मी एवढी प्रार्थना केली पण झालं नाही. अरे कशाला हटताय तुम्ही, कशाला मागे फिरताय तुम्ही? तो सनातन परमेश्वर आहे, त्याची दया त्याची करुणा सनातन आहे, त्याची युगानयुगाची त्याची दया आहे. मग तुम्ही कशाला मागे हटताय? तुम्ही विश्वासाने म्हणा, माझा परमेश्वर मला मुक्त करणारा परमेश्वर आहे, तो सोडवण्याची ताकद ठेवतो, त्याच्या ताकदीवरती माझा विश्वास आहे. विश्वासाने बोलत राहा, विश्वासाने बोलणं फार महत्वाचं आहे. येशू म्हणाला मार्कच्या शुभवर्तमानामध्ये की जो कोणी आपल्या अंतःकरणामध्ये शंका न बाळगता ह्या डोंगराला उपटून तू समुद्रात टाकला जा असे म्हणाल तर तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. लक्षपूर्वक ऐका वचन. येशू म्हणाला तुम्ही आपल्या अंतःकरणामध्ये शंका न बाळगता ह्या डोंगराला उपटून तू समुद्रात टाकला जा असे म्हणाल तर तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणाल, तुम्हाला म्हणायचंय, विश्वासाने म्हणायचंय. आणि विश्वासाने तोच माणूस म्हणू शकतो ज्याच्याकडे देवाची वचनं आहेत, ज्याच्याकडे देवाच्या वचनांचं समज आहे, ज्याच्याकडे देवाच्या कार्यपद्धतीची समज आहे, ज्याच्याकडे देवाच्या काम करण्याच्या प्रक्रियेची समज आहे. तोच माणूस विश्वासाने बोलू शकतो. आज नाही झाले ना तर उद्या होईल, उद्या नाही झाले ना तर परवा होईल, पण एक दिवस येणार, एक दिवस येणार हे निश्चित आहे. तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही पद्धतीचा अंधार असोत, मग तो आजाराचा अंधार असोत, दुःखांचा अंधार असोत, समस्यांचा अंधार असोत, निराशेचा अंधार असोत, कर्जाचा अंधार असोत, काहीही असोत, तो एक दिवस निघणार म्हणजे निघणार. कारण तुम्ही प्रकाशाच्या प्रजेसारखे चालण्यासाठी बोलावले गेला आहात. तुम्ही प्रकाशाच्या परमेश्वराच्या जवळ आहात. तर तुम्हाला भिण्याचं काय कारण आहे? प्रकाशाची ताकद तुम्हाला समजायची आहे का? मुंबईत फारशी एवढी प्रकाशाची ताकद समजत नाही, परंतु गाव पातळीवरती जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला समजेल. घरामध्ये गडद अंधार करून ठेवा रात्रीच्या वेळेला, एकदम गडद अंधार, 0 बल्ब पण लावू नका, एकदम गडद अंधार. आणि आपल्या रूम मध्ये, आपल्या खोलीमध्ये, आपल्या घरामध्ये चारी बाजूने नजर फिरवा, चारी बाजूने. मध्यरात्रीच्या वेळेला तुम्हाला हा अनुभव फार सोयीस्कर आणि स्पष्टपणे घेता येईल. घरामध्ये काळा कुट्टा अंधार करून ठेवा, 0 बल्बचा पण नामो निशान नाही, एकही उजेडाचं प्रकरण काही नाही घरामध्ये, सगळीकडे काळा कुट्टा अंधार. चारी बाजूने बघा, घरामध्ये चारी बाजूने आपली नजर फिरवा, बघा कसा काळा कुट्टा अंधार दिसतोय. ज्या घरामध्ये रोज रोज वावरतो आपण त्या घरामध्ये सुद्धा चालताना चाचपडत चालायला लागेल, त्या घरामध्ये सुद्धा वावरताना चाचपडत वावरायला लागेल, अंदाजा घेत घेत वावरायला लागेल, इतका तो गडद अंधार आहे. काळा कुट्ट, एकदम काळभोर असा अंधार. आणि अचानक तुम्ही लाईटीचं बटन चालू केल्यानंतर तो अंधार कुठल्या कुठे नाहीसा होऊन जातो. जिकडे काही क्षणापूर्वी अंधार भरलेला होता, कानाकोपऱ्यामध्ये अंधार भरलेला होता, कप्प्यामध्ये अंधार भरलेला होता, एक लाईटचं बटन ऑन होताच क्षणी, लाईटीचं बटन सुरू केल्या क्षणी
अंधार कुठल्या कुठे नाहीसा होतो. मग तो कप्प्या कप्प्यातला असू दे, काना कोपऱ्यातला असू दे, किंवा घरातल्या कोणत्याही भागातला असू दे, तो अंधार जागच्या जागी नाहीसा होतो. कारण प्रकाशाची ताकदच तेवढी आहे. याचा अर्थ हे तर तुम्हाला मी भौगोलिक सांगितलं, बाह्य सांगितलं, पण आत्म्याचं पण तसंच आहे. तुमच्या जीवनामध्ये, जीवनातल्या कोणत्याही कप्प्यामध्ये अंधार असोत, त्या आजाराचा अंधार असेल, संकटाचा असेल, दुःखाचा असेल, क्लेशाचा असेल, कोणताही अंधार असो, ध्यानात घ्या, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे तोच जीवनाचा प्रकाश आहे. येशू म्हणाला, मीच जीवनाचा प्रकाश आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. ज्याच्याजवळ येशू आहे त्याच्याजवळ प्रकाश आहे. ज्याच्याजवळ येशूची वचनं आहेत त्याच्याजवळ प्रकाश आहे. आणि ध्यानात घ्या, जिथे जिथे प्रकाशाचं अस्तित्व आहे, जिथे जिथे प्रकाश प्रकाशतो, तिकडे अंधार किती पण काळभोर असोत, किती पण काळा कुट्टा असोत, तो जागच्या जागी नाहीसा होतो. जर येशू तुमच्याकडे आहे, येशूला तुम्ही ओळखलं आहे, येशूला तुम्ही समजून घेतलं आहे, येशूची वचनं समजून घेतलेली आहेत, परमेश्वराकडे त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे ज्ञान आणि समज घेतलेली आहे, तर निश्चित आणि निश्चित ह्या काळ रात्रीचा, ह्या अंधाराचा एक दिवस अंत आहे. एक दिवस हा अंत आहे. एक दिवस तुम्ही प्रकाशाची साक्ष घेऊन उभे राहणार. एक दिवस तुम्ही जिवंत परमेश्वराच्या प्रेमाची साक्ष घेऊन उभे राहणार. एक दिवस देवाचे गौरव करण्यासाठी तुम्ही उभे राहणार. कारण देव तुमच्या बाजूने आहे. जो देवावर विश्वास ठेवतो, देव त्याच्या बाजूने आहे. जो देवावर विश्वास ठेवतो, स्वर्ग त्याच्या बाजूने आहे. जो देवावर विश्वास ठेवतो, स्वर्गातल्या गोष्टी त्याच्या बाजूने आहेत. मग तुम्ही घाबरताय कशाला? घाबरताय कशाला? बायबल असं म्हणतं, ज्याने आपला एकुलता एक पुत्र राखून न ठेवता तुम्हाने माझ्याकरिता दिला. ध्यानात घ्या, परमेश्वराने स्वतःच्या आवडतीतली आवडती गोष्ट जर त्याने तुमच्यानी माझ्यासाठी दिली, परमेश्वराला या जगात काय प्रिय आहे? परमेश्वराला काय प्रिय आहे? त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, या येशूला त्याने स्वतःसाठी राखून न ठेवता, त्याला सांभाळून न ठेवता, तुमच्यानी माझ्याकरिता रक्ताचा महायज्ञ घडविण्याकरिता या पृथ्वीवरती येशूला पाठवलं. मनुष्य रूपामध्ये येशूला पाठवलं. स्वर्गाचं सर्व वैभव सोडून प्रभू येशूला या भूमीवरती पाठवलं. तर तो परमेश्वर येशू बरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? ज्याने मौल्यवानातली मौल्यवान गोष्ट आपल्याला दिली, तर नोकरी काय चीज आहे? कर्जातून मुक्ती काय चीज आहे? आजार मुक्ती काय चीज आहे? दुःख मुक्ती काय चीज आहे? पण तुम्हाला त्याच्या सामर्थ्यावर विश्वास हवा ना, तुम्हाला त्याच्या शब्दांवरती विश्वास हवा ना. विश्वास कसा? ठाम, मजबूत, भरीव, भक्कम असा विश्वास. या दोन आंधळ्या माणसांसारखा विश्वास तुमचा असायला पाहिजे. आणि जर असा असेल तर निश्चित तुमचं पण साक्ष घडणार. पण तुम्ही डामाडोल राहू नका. पुष्कळ विश्वासणारी लोक विश्वास आहे, विश्वास आहे, विश्वास आहे असं म्हणतात, परंतु क्रियेच्या नावावरती शून्य आहेत. बायबल वाचण्याच्या नावावरती, प्रार्थना करण्याच्या नावावरती शून्य आहे. ते करत नाहीत. फक्त त्यांना एवढंच माहिती आहे की हा आमचा विश्वास आहे, विश्वास आहे. आत्म्याचं परीक्षण नाही आहे, आत्म्याची चाचपणी नाही आहे, आत्म्याची पडताळणी नाही आहे. बस चालतायत. मग कुठे चूक घडते का, कुठे चूक नाही घडते का, कुठेच लक्ष नाही आहे. परंतु जिवंत विश्वासणारा माणूस असा नसतो. तो नेहमी फोकसमध्ये असतो, तो नेहमी लक्ष वेधून असतो, तो नेहमी धाव पूर्ण करण्यासाठी तजवीज करत असतो. तसं तुम्हाला तजवीज करायची. विश्वास बाळगा, रडत राहू नका. माझं दुखतंय मग मी प्रार्थनेला कसं जाऊ, मला त्रास होतोय मग मी ऑनलाईन प्रार्थना कशी बघू, हे असं बोलत बसू नका. ह्याचा अर्थ तुमचा विश्वास पोकळ आहे. याचा अर्थ तुमचा विश्वास पोकळ आहे. जर तुम्ही विश्वासणारे आहात असं म्हणताय, तर परिस्थिती तुम्हाला मायने ठेवत नाही. जर विश्वास आहे असं म्हणताय, तर वेदना तुम्हाला मायने ठेवत नाही. विश्वास आहे असं म्हणताय, तर तुमच्या शरीराची अवस्था तुम्हाला मायने ठेवत नाही. विश्वासाच्या समोर सगळं काही बाजूला सरलं जातं. विश्वास म्हणजे काय? आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा. आशा धरली आहे, आज माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे, पण मला आशा आहे एक दिवस देव मला ही देणार. आज माझं हे काम झालेलं नाही आहे, पण मला आशा आहे एक दिवस माझं हे काम देवाच्या सामर्थ्याने होणार. ह्याला आशा म्हणतात, ह्याला विश्वास म्हणतात. ह्या दोन आंधळ्या माणसांनी जेव्हा येशूकडे गेले, तेव्हा बायबल असं म्हणतं, येशूने त्यांना विचारलं की मी तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे. त्यांच्या विश्वासपूर्ण प्रवास बघून, विश्वासपूर्ण त्यांची वागणूक बघून प्रभू येशूने त्यांना विचारलं. तेव्हा ह्या दोघांनी उत्तर दिलं, प्रभूजी. त्यांनी पहिलंच येशूला आपल्या जीवनात मालक म्हणून स्वीकारलंय. त्यांनी पहिलंच आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलंय, धनी म्हणून स्वीकारलंय, स्वामी म्हणून स्वीकारलंय. पण आजकाल काय होतं? मी बरा झालो तर मी येशूवर विश्वास ठेवणार, मी बरा झालो तर मी येशूला देव मानणार, माझं जर हे काम झालं
तर मी प्रभू येशूला मसीहा म्हणून मानणार, काम झालं तरची गोष्ट करतात ते. पण तुम्ही परमेश्वराकडे जर तरचं गणित लावू नका. परमेश्वर जर तर तो फक्त काही तुमच्यासाठी थांबलेला नाही. परमेश्वराकडे बऱ्याच केसेस आहेत, परमेश्वराकडे बरंच काही आहे. आपल्यामुळे तो नाही चालत, आपल्यामुळे तो नाही, त्याच्यामुळे आपण जगतो. म्हणून माझं हे काम झालं तर, माझं ते काम झालं तर, माझं असं झालं तर नाही. ह्या दोन आंधळ्या माणसांनी असं नाही केलेलं. ह्या दोन आंधळ्या माणसांनी पहिलीच हाक मारताना मारली प्रभूजी. त्यांचं प्रभूजी बोलणंच या गोष्टीला पुरावा देतं की त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये येशूला एक स्थान दिलं होतं. येशूला तुम्ही स्थान दिलंय का? कितवं स्थान दिलंय आपल्या जीवनामध्ये ते पहिलं तुम्ही पडताळून पहा. ज्या मनुष्याने या पृथ्वीवरती असताना प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान दिलेलं आहे, ध्यानात घ्या, सगळं तुमच्या बाजूने आहे. ज्याने देवाला आपल्या जीवनात प्रथम स्थान दिलेलं आहे, त्याच्या वचनाला, त्याच्या स्वभावाला, त्याच्या प्रेमाला आपल्या जीवनामध्ये ज्याने प्रथम स्थान दिलेलं आहे, ह्या माणसाला या पृथ्वीवरती कधी कमी पडत नाही. आणि जरी नुकसान झालं तरी ध्यानात घ्या, तुम्ही अशा परमेश्वरावरती विश्वास ठेवलेला आहे जो तुमच्या नुकसानीतून पण फायदा करून देण्याची ताकद ठेवतो, जो तुमच्या नुकसानीतून पण तुमचा फायदा करून देण्याची सामर्थ्य बाळगतो. अशा सामर्थ्यशाली पराक्रमी राजावरती तुम्ही विश्वास ठेवलेला आहे. विश्वास कसा पाहिजे? मजबूत. परमेश्वरांसमोर अटी ठेवू नका, परमेश्वरासमोर नियम लावू नका, उलट त्याचे नियम पाळा, त्याच्या आज्ञा पाळा, त्याचं म्हणणं पाळा, त्याची वचनं पाळा, तर तुम्ही फायद्यात राहाल. तुम्ही त्याला अटींमध्ये ठेवू नका. माझं असं झालं ना मग मी असं करेन, माझं तसं झालं ना मी तसं करेन. नाही झालं ना तरी करत राहा, नाही झालं ना तरी प्रभू मानत राहा, देवाला धन्यवाद देत राहा. काम नाही झालं म्हणून काय झालं, देवाला धन्यवाद देत राहा. तुमचं काम नाही झालं म्हणून काय त्याचं देवत्व कमी होणार आहे? तुमच्या वेदना कमी नाही झाली म्हणून काय तो देव नाही आहे काय? तो देव आहे, होता, आहे आणि युगानयुग राहणार. तो राजांचा राजा होता, आहे आणि युगानयुग राहणार. तो प्रभूंचा प्रभू होता, आहे आणि युगानयुग राहणार. त्याचं काही कमी होत नाही. तुम्ही जर मागे हटलात, तुम्ही जर आपलं तोंड स्वर्गापासून फिरवला, तर नुकसान तुमचं आहे ना की देवाचं? नुकसान तुमचं आहे. तर याचा अर्थ असा आहे की तुम्हीच तुमच्या गोष्टींना जबाबदार राहाल. म्हणून आपल्या उन्नतीकरिता स्वतःला जबाबदार ठेवा, आपल्या आशीर्वादांकरिता स्वतःला जबाबदार ठेवा, आपल्या वाढण्याकरिता स्वतःला जबाबदार ठेवा. कसं वाढणार? विश्वासाने. कसं वाढणार? प्रयत्न करून. परमेश्वरासमोर प्रयत्न करा, वचनांवरती आधारित प्रयत्न करा, वचनाला बिलगून असं जगा. निश्चित एक दिवस तुमच्या जीवनातला हा काळभोर सैतानी अंधार परमेश्वराच्या परमपवित्र प्रकाशाने नष्ट होईल आणि एक दिवस तुम्ही या जगामध्ये परमेश्वराच्या सामर्थ्याची, प्रेमाची आणि गौरवाची साक्ष घेऊन उभे राहाल. आणि अशी साक्ष घेऊन या जगामध्ये ताटमानेने उभे राहण्यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला सहायता, मार्गदर्शन मिळोत म्हणून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊत. आमेन.